नमस्कार मित्रांनो, मी भीमराव भुजबळ लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारचे जे काही नवीन GR असतात, जे नवीन नियम असतात किंवा ज्या शेतकरी योजना किंवा शासकीय योजना असतात, या सर्व योजनांची आपण माहिती देत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती जी काही नवीन अपडेट आहे ते तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर येत जातील। त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की जे सर्व शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर ID कार्ड बनवलेले नाही आहे। त्यामुळे आता 15 तारीख शेवटची आहे। 15 तारखेच्या आत तुम्ही तुमचे शेतकरी कार्ड लवकर बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमच्या योजना बंद होणार नाहीत। अन्यथा जर शेतकरी कार्ड फार्मर ID जर तुमचा तयार केला नाही किंवा शेतकरी कार्डसाठी जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमच्या भविष्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सर्व योजना बंद करण्यात येतील। शेतकरी कार्ड सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्डला तुमची जी जमीन आहे ती लिंक करणं चालू आहे की या व्यक्तीकडं या आधारवरती खरंच किती जमीन आहे हे क्रॉस चेकिंग आहे, जेणेकरून ह्या आधारवर ज्या योजना चालू आहेत त्या आधारावर किती जमीन आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्या सरकार योजनांचा फायदा देणार आहे। पण जर तुम्ही शेतकरी कार्ड काढलंच नाही तर असं गृहीत धरलं जाईल की या आधार कार्डवर कोणत्याही प्रकारची शेती नाही आहे, त्यामुळे या आधार कार्डला कोणत्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या योजना देऊ नका किंवा ते बंद करू शकतात। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की 15 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे, तुम्ही लवकरात लवकर तुमचं शेतकरी कार्ड काढून घ्या। अन्यथा तुमची PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, ज्या काही शेती रिलेटेड योजना आहेत, पैशा रिलेटेड योजना आहेत, तुम्हाला शेतीविषयीच्या ज्या योजना घ्यायच्या आहेत, कोणत्याही शेतीच्या योजना घ्यायच्या आहेत त्या योजना तुमच्या बंद होऊ शकतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून लक्ष देऊन 15 तारखेच्या आत शेतकरी कार्ड काढून घ्यावं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच शेतकरी आता काढायला जात आहेत कार्ड, पण त्यांच्या आधारच्या पाठीमागं वडिलाचं नाव नाही आहे किंवा जर लेडीज असतील तर त्यांच्या पतीचं नाव नाही आहे। तर हे पण एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की ते या गोष्टीमुळे बऱ्याच जणांचे पेंडिंग आहेत किंवा शेतकरी कार्ड निघत नाही। तर त्यांनी आधार सेंटरवर जाऊन आधारच्या पाठीमागे ॲड्रेसमध्ये वडिलाचं किंवा पतीचं नाव त्यांनी अपडेट करायचं आहे, तिथं ते जोडायचं आहे, करेक्शन करून घ्यायचं आहे। ते जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला अप्लाय करता येईल, अन्यथा अप्लाय करता येणार नाही। दुसरं, तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डला त्यांचा लेटेस्ट मोबाईल जो आत्ता चालू आहे तो लिंक करावा, जो बंद आहे तो तिथून डिलीट करावा व नवीन अपडेट करावा। म्हणजे आधारमध्ये सुद्धा मोबाईल लिंक असणं आणि आधारच्या पाठीमागं पतीचे किंवा वडिलाचं नाव असणं हे कंपल्सरी आहे। त्यामुळे शेतकरी कार्ड तुमचं निघेल, अन्यथा निघणार नाही। आता तुमचे 2-3 दिवस उरलेले आहेत आणि जर तारीख वाढली तर आता ज्यांचे अपडेट करायचे बाकी आहेत आधार कार्ड त्यांनासुद्धा वेळ मिळेल, अन्यथा त्यांना मिळणार नाही। अशा प्रकारची ही शेतकरी कार्ड रिलेटेड अपडेट होती, त्याची ही तारीख एक्सटेंड होत गेली। पहिले 10 होती, 10 नंतर 15 झाली, 5 दिवस वाढवून दिलेत। आता तुम्हाला 15 तारखेपर्यंत वेळ आहे शेतकरी कार्डसाठी, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या। अजूनही जर तारीख वाढलीच तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकून तुम्हाला कळवेल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।